नमस्कार, मी डॉक्टर अनिता भीमराव काकडे. आज आपल्याला आरोग्य आणि योग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे ते सांगणार आहे. जीवनामध्ये आपण जर विचार केला तर अनेक प्रकारचे आजार अनेक लोकांना होत आहेत. त्यामध्ये थायरॉईड आहे, डायबिटीज आहे, शुगर आहे आणि हे आजार आपल्याला कशामुळं होत आहे? म्हणजे आपली जी जीवनशैली आहे त्यामध्ये आपला सकस आहार नाही आहे. त्याचबरोबर आपण जे खानपानाची पद्धत आहे किंवा खानपान जे घेतोय ते घटकही आपल्याला योग्य प्रकारे मिळत नाही. त्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं जर असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे योग करणे आवश्यक आहे. मग यामध्ये योग अनेक प्रकारचे असू शकतात. त्यामध्ये सूर्यनमस्कार आहे, ताडासन आहे, पद्मासन आहे, नाडीशोधन आहे आणि त्याचबरोबर बालासन आहे, कपालभाती आहे. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे योग आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपण आता वेलनेस वगैरे जे आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे योग आपल्याला शिकवल्या जातात. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोटीन वगैरे कसा घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला फायबर पण आवश्यक आहे. मग हे फायबर आपल्याला कशामधून मिळतं तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की आजचं जे आपलं आरोग्य आहे त्या आरोग्यामध्ये वेगवेगळे आजार तर आहेच, पण ते आजार आपण कशाप्रकारे स्वतःहून ओढून घेतो. मग ते कसे माहिती आहे का? आजच्या जीवनशैलीमध्ये आपला जो आहार आहे, तो योग्य प्रकारचा नाही आहे. त्याचबरोबर आपली जी जीवनशैली आहे, ती पण योग्य प्रकारे आपण जगत नाही आहे. म्हणजे आपण आपला जो कम्प्युटर आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे, कम्प्युटरचं युग असल्यामुळं कम्प्युटरचा प्रभाव खूपच वाढलेला आहे आणि आपण प्रत्येकजण कम्प्युटरला खूप महत्त्व देतो आहे. इंटरनेट असेल, बिल असेल, कोणतेही असेल, तर कोणतेही कामकाज आपण काय करतो? कम्प्युटरद्वारेच करतो. मग अशा वेळेस आपण जे काम करतोय कम्प्युटरवर बसून, तर त्यासाठी आपल्याला बरेच तासनतास तिथे काम करावं लागतं. मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का? आपण जे बसतोय, बसण्याची स्थिती जी आहे आपली, ती पण योग्य प्रकारची नसते. अशा वेळेस काय होतं माहिती आहे का? आपल्याला एखाद्या वेळेस डोळ्यांचे आजार होतात किंवा डोळ्यांना त्रासही होते, बॅक पेनचा त्रास होतो. म्हणजे असे जे आजार आहेत ते आपले दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर आपण काय करतो माहिती आहे का? आणि अशा वातावरणामध्ये एखाद्या वेळेस काय होतं, की आपल्याला स्ट्रेसही येतात. मग स्ट्रेस अनेक प्रकारचे असू शकतात. म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस असतात, निगेटिव्ह स्ट्रेस असतात. मग अशा वेळेस आपल्याला कोणीतरी समजून घेणारं व्यक्ती लागत असतं. म्हणजे आपल्याला योग्य प्रकारची कम्युनिकेशनची गरज असते. मग अशा वेळेस आपण काय करतो माहिती आहे का? एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेतो किंवा सायकियाट्रिकचा सल्ला घेतो. मग त्यावेळेस आपली मनस्थिती ही चांगली असणं गरजेचे आहे. कारण आपलं जे कम्युनिकेशन आहे, त्याचबरोबर लोकांसोबत वागण्याची पद्धत कशी आहे, काय आहे? मग ह्या जीवनशैलीमध्ये आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक वेळेस काय करतो? स्ट्रेस घेत असतो आणि स्ट्रेसमुळं काय होतं आपल्याला निगेटिव्हिटी आपली जास्त प्रकारे वाढत जाते. त्याचबरोबर काही काही वेळेस काय होतं माहिती आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे कामं जे आहे, कामाचं प्रेशर असतं आपल्यावरती आणि कामाच्या प्रेशरमध्ये आपण काय करतो? आपल्या शरीराकडे आपण जास्त लक्षच देत नाही आणि मग त्यामुळे काय होतं आपलं शरीर जे आहे ते पण आपल्याला घातक ठरत असतं आणि अशा वेळेस आपल्याला अनेक व्याधींना काय होतं सामोरे जावं लागतं. मग त्यामध्ये कोणतेही आजार असू शकतात. BP असतो, ब्लड शुगर वाढते, कॅन्सर होतो किंवा जे आहेत आजार परत काय होतं आपल्याला थायरॉईड होतो. अनेक स्त्रियांना थायरॉईडचा आजार वगैरे असतो. मग अशा वेळेस त्या स्त्रियांनी कोणकोणता आहार योग्य घेतला पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आरोग्य सल्लागार आहे. आपण वेलनेस वगैरे जर जॉइन केलं, तर ते कोच आपल्याला माहीत आहेत का, की ते योग्य आहेत की अयोग्य आहेत? आपण जातो त्यांच्याकडे योग वगैरे करायला. आपण म्हणत नाही की ते योग्य आहे की अयोग्य आहे, पण आपल्या शरीराला कमीत कमी 1 तास तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. मग आपण व्यायाम कसा करणार? दररोज सकाळी आपण 1 तास तरी व्यायाम करणे गरजेचं आहे. कारण या जीवनामध्ये आपल्याला जगायचं म्हटलं, की आपलं शरीरही व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. शरीराची निगा व्यवस्थित करणे आवश्यक आहे. शरीराची काळजी आपणच आपली घ्यायला पाहिजे. कारण लहानापासून वयोवृद्धापर्यंत व्यक्ती काय होते, स्ट्रेसनी ग्रासला जातोय. मग अशा वेळेस काय होतं आपल्याला योग्य मोटिवेशनची गरज पडते आणि योग्य
कम्युनिकेशनची गरज पडते. त्यावेळेस आपण योग्य सल्लागाराची माहिती घेतो. आणि आपल्याला काय होतं माहिती आहे का, योग्य आहाराची काळजी, योग्य स्वच्छता ही पण आपल्याला जीवनाची जी शैली आहे ती आपण दिवसेंदिवस बदलत चाललेलो आहे. कसं आहे, वातावरणामध्ये प्रदूषण जास्त प्रकारे वाढलेलं आहे आणि ह्या प्रदूषणामुळे काय होतंय, आपल्याला धुळीचे कण जे आहेत आपल्या श्वासामध्ये जात आहे. श्वसनाचे आजार दिवसेंदिवस वाढत आहे. मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे? सकाळचं जे वातावरण असतं ना ते फ्रेश असतं, म्हणजे प्रदूषण नसतं त्यावेळेस. मग त्यावेळेस आपण सकाळी अगोदरच रात्री ब्रश केलेला पाहिजे. ब्रश केलेला असला की आपण माहिती आहे की आपले दात वगैरे पण स्वच्छ असतात. मग अशा वेळेस सकाळी उठल्याबरोबर आपण कोमट पाणी घेतले पाहिजे. कोमट पाणी घेतल्याच्या नंतर आपला जो व्यायाम आहे, कमीत कमी 1 तास आपण व्यायाम केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपले चालणेही आवश्यक आहे. चालण्यामुळे आपलं जे श्वसनक्रिया आहे ते वाढते. त्याचबरोबर नाडीशोधन वगैरे जे असे प्रकार आहेत योगाचे, तेही करणं आवश्यक आहे. आणि आपल्या या जीवनामध्ये जसं डायट महत्त्वाचे आहेत, मग तो आपला डाएट प्लॅनही असला पाहिजे. म्हणजे आपल्या बॉडीची जी शुद्धता आहे, ती शुद्धता आपल्याला करता आली पाहिजे. मग ते आपण कसं करणार? तर आपण म्हणजे कोमट पाणी तर घेतोच सकाळी, पण मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे का, फायबर पण, म्हणजे प्रत्येक जे प्रोटीन, फायबर आपल्या शरीराला किती महत्त्वाचे आहे, त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग यासाठी आपण काय करायला पाहिजे? योग करायला पाहिजे. मग योग आपण कोणाकडेही करू शकतो. म्हणजे आजच्या पद्धतीमध्ये आपण जर क्षणभर विचार केला, तर यूट्यूब आहे, फेसबुक आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेलनेस वगैरे कोच काढलेले आहेत. वेलनेसचे कोच आहेत, म्हणजे त्याचबरोबर सल्लागार आहेत. ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योगाची माहिती देतात आणि त्यानुसार आपण योग हे करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीची, त्याचबरोबर आपल्याला जे आवश्यक आहे ते आपल्याला घेणंही आवश्यक आहे. कारण आजचा जो आपण बघतोय की आहार जो आहे तो पण दिवसेंदिवस व्यवस्थित नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला ज्या व्यक्तीची गरज पाहिजे त्यावेळेस आपण काय करतो माहिती आहे का, आपल्या शरीराकडं लक्ष देत नाही. आणि अशा वेळेस काय होतं, लठ्ठपणा वगैरे आपल्या ज्या हॅबिट्स आहेत त्या आपण बदलल्या पाहिजेत. म्हणजे गुड हॅबिट्स कोणते आहेत ते आपल्याला लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. त्याची माहितीही आपल्याला असणे गरजेचे आहे. मग त्यासाठी गुड हॅबिट्स कोणते आहेत हे आपण कशा माहिती करून घेणार आहात? आपण यूट्यूबद्वारे पण आपल्याला बरीचशी माहिती मिळते, पण योग्य पद्धतीचा आपल्याला वेळ भेटत नाही. वेळ मिळत नसल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकत नाही. आणि कामाचा व्याप जास्त वाढल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. परंतु आपण आपल्या शरीराची काळजी, आणि आपल्याला जास्त दिवस जगायचं जर असेल तर आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. मग त्यासाठी या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःसाठी आपला वेळ अत्यंत काढणे गरजेचं आहे. आणि अशा वेळेस आपण व्यायामही करणे गरजेचं आहे. मग कोणताही प्रकारचा व्यायाम आपल्याला असो, तो व्यायाम आपण सकाळी कमीत कमी अर्धा तास करून, आणि अर्धा तास चालणे महत्त्वाचे आहे. कमीत कमी 5 किलोमीटर तरी चालणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये आपले चालणे असेल, पळणे असेल, किंवा अनेक प्रकारचे योग जे आहे आपण ते करतो. मग त्यामध्ये आपण प्राणायामही करू शकतो. त्याचबरोबर आपल्या या जीवनामध्ये धन्यवाद.